नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रियाच्या या वागण्यामुळे अश्विन अस्वस्थ झालेला असतो. त्याने स्वतःचा जीव देण्याचाही प्रयत्न केलेला असतो. मात्र अर्जुन, सायली, चैतन्य, अस्मिता यांनी वेळेस त्यांना थांबवलेलं असतं. त्यामुळे त्याचा जीव वाचतो. आता घरातल्यांना खूपच आश्चर्य वाटतं, कारण त्याने हे पाऊल उचललं. अर्जुन, सायली, घरातले सगळेच मिळून त्याला समजावू लागतात. अश्विन म्हणतो, पण हे सगळं माझ्यामुळे झालं. मी जर त्या मुलीला लग्न करून घरात आणलं नसतं तर हा सगळा प्रसंग ओढावलाच नसता. आज सगळ्यांच्या जीवावर बेतलं नसतं. तेव्हा घरातले सगळेच त्याला समजावू लागतात. रविराज म्हणतो, अरे असं जर असेल तर मीच तुमची सगळ्यांची माफी मागायला पाहिजे, कारण ती मुलगी माझी मुलगी आहे असंच खोटं नाटं सांगून या घरामध्ये आली आणि तुमच्या सगळ्यांशी संपर्क माझ्यामुळे झाला. तेव्हा अश्विन म्हणतो, काका तू प्लीज माफी मागू नकोस. खरं तर मीच सगळ्यांची माफी मागायला हवी आहे. आता सगळेच खूप इमोशनल झालेले असतात. पण सायली म्हणते, अहो सगळ्यांनीच असं करून कसं जमेल? पूर्णाजींचा सुद्धा विचार करावा लागेल ना. या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांचीही काहीच चूक नाही आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही हे सगळं डोक्यातून काढून टाका. आता इकडे प्रिया, नागराज आणि महिपत तिघेही जेलमध्ये परत चाललेले असतात. तेव्हा नागराज प्रियाच्या अवस्थेवरती मोठमोठ्याने हसू लागतो. काय रे महिपत, ही पोरगी बघ ना, तू ओळखतोस का हिला? कशी होती ती, आपल्यासमोर कशी नाक वर करून फिरायची आणि काय आपल्याला तोऱ्यामध्ये बोलायची रे. आज बघ तिची अवस्था कशी झाली आहे. काय तर म्हणे प्रिया मधुकर कधीही पकडली जाणार नाही, आणि आज बघ. पण हिला नेमकी कोणत्या नावाने हाक मारायची? बबली लोखंडे का? अरे हिने तर जन्मदात्या आईबापाला सुद्धा मारायचा प्रयत्न केला. काय म्हणावं आता या पोरीला. महिपत म्हणतो, जाऊ दे ना नागराज शेठ, आधीच ती पोरगी खूप दुःखात आहे, आणखी कशाला तिला चिडवताय? नागराज म्हणतो, पण तिने जे काही केलं आहे ना, त्याच्यामुळे ती आता एकटी पडली आहे. कोणी नाही आहे तिच्या सोबतीला, ना नवरा, ना घरचे, ना स्वतःचे सख्खे आईबाप. प्रिया मनातच म्हणते, बरोबर आहे, आज मी पूर्ण एकटी पडली आहे. कोणीच नाही आहे माझ्यासोबत, अगदी एकटी झाली आहे मी. तेव्हा महिपत म्हणतो, अहो नागराज शेठ, जरा त्या पोरीचा विचार करा. आणि प्रियाला म्हणतो, हे बघ प्रिया, तू आत्तापर्यंत जे काही पापं केलीस ना, ती सगळी सोडून दे आणि आता इथून पुढे सरळ मार्गाने आयुष्य जगायला सुरुवात कर. इकडे सगळेजण अश्विनला समजावत असतात. आणि या अगोदरसुद्धा तू असाच जीव देण्याचा प्रयत्न केला होता. यातून तुला काहीतरी कळायला हवं होतं ना. असा टोकाचा निर्णय घेऊन चालत नाही, असं घरचे त्याला समजावं लागतात. आता पूर्णाजीचा विचार करायला हवा. सायली म्हणते, आमचा तुमच्यावरती कुठलाही राग नाही आहे, कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही मुळातच चांगले आहात. प्रियाने तुम्हाला फसवलं, यामध्ये तुमची काहीही दोष नाही आहे. चैतन्य म्हणतो, उलट आपण तर आभार मानायला हवेत की ती प्रियासारखी वाईट प्रवृत्तीची मुलगी या घरातून निघून गेली, ते देखील कायमची. तिची सावलीसुद्धा आता आपल्या घरावरती पडायला नको. सायली म्हणते, मी तसं कधीच होऊ देणार नाही. आपल्या घरावरती त्या प्रियाची सावली पुन्हा कधीही पडणार नाही, याची काळजी आता मी घेईल. तितक्यात विमल धावत येते आणि सांगते की पूर्णाजी तशा स्तब्ध बसलेल्या आहेत, काही बोलत नाही आहेत. सगळेच खूप घाबरतात आणि अश्विनला म्हणतात की पूर्णाजींना काय झालं, आता एक डॉक्टर म्हणून तुम्हालाच पाहावं लागेल. सगळेजण पूर्णाजीकडे जातात. तेव्हा सुमन त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलत असते. पूर्णाजींना समजावण्याचा प्रयत्न करत असते की माझ्यासोबत जेव्हा असं झालं होतं तेव्हा मी सुद्धा खचले होते, पण पुन्हा मला उभारी मिळालीच की नाही. तुम्हालासुद्धा आता स्वतःला समजवायला हवं. मात्र पूर्णाजी तिच्या कुठल्याच बोलण्याला रिस्पॉन्स देत नसतात. तिची अशी अवस्था पाहून घरातले सगळेच घाबरतात. अश्विन तिला चेक करतो आणि पूर्णाजी तुला कसला त्रास होतोय का असंही विचारतो. मात्र तरीही पूर्णाजी स्तब्ध असते. तेव्हा ते असं सगळेजण ठरवतात की एखाद्या सायकॅट्रिस्टला बोलवायचं आणि त्यांच्याकडून पूर्णाजीचा उपचार करून घ्यायचा. आणि त्याप्रमाणे अश्विन तिथून बाहेर निघून जातो. त्याचवेळी सायलीसुद्धा बाहेर जात असते. पूर्णाजींसाठी जपमाळ आणायची असते म्हणून. पण पूर्णाजी तिला तन्वी अशी हाक मारतात. सायली तिथेच थांबते आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहते. सगळेजण आश्चर्याने पाहत असतात. पूर्णाई, तू विसरली आहेस का? अगं ती सायली आहे आपली, तन्वी नाही. तू काय हाक मारलीस? तेव्हा सायलीही मनात विचार करते की आज पूर्णाजींनी मला तन्वी अशी हाक मारली, पण ती मला हवीहवीशी का वाटली. तेव्हा पूर्णाजी तिला म्हणतात, तू माझी तन्वी आहेस ना, ये ना माझ्या शेजारी बस ना. आणि सायली अगदी
थक्क होऊन त्यांच्याकडे पाहू लागते. तिला मनातून ही हाक मारलेली खूप आवडत असते आणि सगळे घरातले मात्र थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत असतात. अर्जुन म्हणतो, अगं बायको असं काय करतेस? तू सांग ना पूर्णाजीला की तू सायली आहेस, तन्वी नाही. तेव्हा सायली भानावर येते आणि सांगते की पूर्णाजी, मी सायली आहे, तुम्ही मला ओळखलं नाहीत का? मी तन्वी नाही आहे. पण पूर्णाजी एकच शब्द लावून धरतात, तूच माझी तन्वी आहेस. आणि सगळे घरातले खोटं बोलत आहेत. मला माहिती आहे तूच माझी तन्वी आहेस. घरातले विचारतात की पूर्णाजी, तू सायलीला ओळखलं नाही आहेस का? पूर्णाजी रागातच म्हणते, असं काय करताय? मला काही वेड लागलं आहे का? मी सगळ्यांना ओळखते. पूर्णाजी सगळ्यांची नावं घेते, फक्त सायलीला तन्वी म्हणून हाक मारते. आता मात्र सगळेजण खूपच आश्चर्यचकित झालेले असतात आणि पूर्णाजीची अवस्था पाहता सायलीही म्हणते, हो पूर्णाजी, मी तुमची तन्वी आहे. आणि त्यांच्या गालावरून मायेने प्रेमाने हात फिरवते. तेव्हा कुठे पूर्णाजींना जरा बरं वाटतं. सायली म्हणते, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आणि आम्ही सगळे आहोत तुमच्यासोबत. तिने धीर दिल्यानंतर जरा कुठे पूर्णाजींना बरं वाटतं. इकडे साक्षी मात्र खूप पॅनिक झालेली असते. प्रियाला अटक झाली आणि अर्जुन आणि सायली तिच्यापर्यंत पोहोचलेच. ती किती हुशार होती, तिच्यापर्यंत आजपर्यंत कोणीही पोहोचलं नव्हतं. पण अर्जुन सायलीने तिचे सगळे मागचे गुन्हे, रेकॉर्ड सगळे शोधून काढले आणि तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळवून दिली. आता माझ्यापर्यंतसुद्धा ते नक्की पोहोचणार. त्यात अर्जुन आणि सायलीला माहिती आहे की मी जिवंत आहे. ते मला सोडणार नाहीत. मी पुन्हा त्या जेलमध्ये जाणार. साक्षी प्रचंड पॅनिक झालेली असते. तेव्हा सचिन तिला समजावतो, अगं तू इतकी का घाबरतेस? हे बघ, अर्जुन आणि सायली प्रियाबद्दल जे काही करत होते, शोधत होते, हे मला माहिती होतं, पण त्याच्याशी माझा काही संबंध नव्हता, म्हणून मी त्याच्यामध्ये जास्त लक्ष दिलं नाही. पण आता त्यांनी तुझ्या विरोधामध्ये काहीही पावलं उचलली तरीसुद्धा मी असेल, मी त्यांना तुझ्यापर्यंत पोहोचूच देणार नाही. तू काळजी करू नकोस. पण साक्षी प्रचंड घाबरलेली असते. साध्या हॉर्नच्या आवाजाने सुद्धा तिचा थरकाप उडालेला असतो. पण सचिन तिला समजावतो आणि तिला धीर देतो. इकडे पूर्णाजी सायलीचा हात हातामध्ये घट्ट धरून बसलेले असतात आणि तू मला सोडून जाऊ नको असं वारंवार बोलत असतात. तितक्यात सायकॅट्रिस्ट तिथे येतात आणि त्या पूर्णाजींना काही प्रश्न विचारू लागतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, मला बरं वाटतंय, पण यांना जरा समजून सांगा. हे सगळे मला एकच गोष्ट सांगायला लावत आहेत आणि ते सुद्धा माझ्या मनाविरुद्ध. ही माझी तन्वी आहे, मला माहिती आहे, पण हे कोणीही मान्य करायला तयार नाही आहेत. आता या सायकॅट्रिस्ट पूर्णाजीच्या बाजूने बोलू लागतात. इकडे सचिन आणि साक्षी दोघेही महिपत नागराजला भेटायला येतात. साक्षी म्हणते, अण्णा अहो ते प्रियाचं काय झालं पाहिलं का? तिची अवस्था खूप बेकार झाली आहे. म्हणजे तिची ती अवस्था पाहून मी खूपच घाबरून गेले. एक तर तुम्ही इथे असे, मी बाहेर वावरते जगामध्ये, अर्जुन सायली माझ्यापर्यंतही पोहोचतील, मलाही सोडणार नाहीत अण्णा ते. तेव्हा महिपत हे सगळं ऐकूनही खूप शांत असतो. साक्षी प्रचंड घाबरलेली असते, मात्र महिपत तिला सांगतो की हे बघ पोरी, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या सगळ्यांची चिंता वाहणारा तो वरती बसला आहे ना, तोच सगळं करतो. आपण कितीही विचार करून काही उपयोग नाही. होणार तेच जे वरच्याच्या मनामध्ये आहे. तेव्हा साक्षी म्हणते, म्हणजे मी आता माझं भविष्य त्या देवावरती सोडून द्यायचं का? अण्णा असं कसं बोलताय तुम्ही? नागराज म्हणतो, हल्ली हा असंच बोलत असतो काहीतरी. याच्या डोक्यात काय चाललं आहे त्याचं त्यालाच माहिती. आता सचिनसुद्धा त्याच्या या बोलण्याने खूपच आश्चर्यचकित झालेला असतो की नेमकी यांचं काय चाललं आहे. इकडे सायकॅट्रिस्टला पूर्णाजींशी बोलून जराशी कल्पना येते आणि त्या सायलीलाच त्यांची तन्वी समजत आहेत असं सगळ्यांच्या लक्षात येतं. सायली त्यांच्या सहवासात असताना प्रचंड आनंदित असते. तिला एक वेगळीच मायेचा स्पर्श जाणवत असतो. काही मागचे क्षणसुद्धा तिला आठवू लागतात. जेव्हा जेव्हा पूर्णाजी तिला तन्वी अशी हाक मारतात, तेव्हा तिला अस्पष्ट अशा हाका ऐकू येत असतात. तर प्रेक्षकांनो, पूर्णाजींचं हे आजारपणच आता सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य समोर आणेल का? हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.